आपल्यासोबत आहेत शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड साहेब. महत्त्वाचा मुद्दा अधिवेशनामध्ये विदर्भातील शेतकरी झाले, मराठवाड्यातील शेतकरी झाले, लाडक्या बहीण योजनेमुळं त्यांचा जो निधी आहे तो रखडला गेला, काय सांगाल? नाही, लाडक्या बहिणीमुळे तर 1.25 लाख कोटी रुपयाचं अधिकचं ओझं सरकारवर पडलेलं आहे. आणि त्यांचा लाडक्या बहिणीचा निधी तर परवापर्यंत रिलीज झाला, त्यांचा निधी काही थांबलेला नाही आहे. पण पीक विम्याचे पैसे बऱ्यापैकी हे खरीपचे आणि रब्बीचे अडकून आहेत. त्याबद्दल आम्ही मागणी देखील केली की हा पैसा शेतकऱ्यांना ताबडतोब दिला पाहिजे. आत्महत्याग्रस्त जे शेतकरी आहेत त्यांचे 3 कोटी जे रुपये आहेत ते जवळपास 337 कुटुंबाचे पैसे ते रखडले गेले आहेत. 3 कोटीच नाही, एका एका तालुक्याची म्हणजे एका विधानसभा क्षेत्राची ही रक्कम 50-50 कोटीच्या पलीकडे आहे. लहान रक्कम नाही आहे ती पीक विम्याची, आणि म्हणून ती त्या परिवाराला ताबडतोब मिळाली पाहिजे. आपण जी सांगताय की 300 कुटुंबाची नाही, महाराष्ट्रामध्ये ज्यांनी आत्महत्या केलेली आहे त्यांना जी मदत देते सरकार ती नाही, ही ताबडतोब मदत द्यायला पाहिजे. 300 कोटी सरकारसाठी काही मोठा विषय नाही आहे. पण आता सरकारने सांगितलंय की गेल्या 2-4 महिन्यामध्ये सरकार या ठिकाणी रुळावर येतंय आणि हळू टप्प्याटप्प्याने पैसे ते सगळ्यांचेच देणार आहे. याच पैशासोबत विकास कामांचाही जो काही निधी म्हणजे कामं आहेत त्याचे देखील 5% पैसे रिलीज झालेले नाही आहे. म्हणजे तो देखील 95% निधीचे जे पैसे आहेत ते सरकारला द्यायचे.